नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे. कारण CSIR CCMB म्हणजे सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या देशाच्या सर्वोच्च नामांकित रिसर्च संस्थेमध्ये आपल्याला नोकरीची संधी मिळणार आहे. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च याच्या अंतर्गत ही संस्था येते. ही आहे हैदराबादला. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे www.ccmb.res.in. तुमचं ITI केलेलं असो, तुमचं ग्रॅज्युएशन असो सायन्स फील्डमधलं, किंवा मग तुमचा डिप्लोमा असो, तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात. सॅलरी पण चांगल्या लेवलची असणार आहे. ITIवर सॅलरी तुम्हाला 40,000 भेटणार आहे. टेक्निकल असिस्टंटची सॅलरी 72,000 असेल व टेक्निकल ऑफिसरची सॅलरी ही 90,000 रुपये प्रति महिना तुम्हाला भेटणार आहे. तर या ॲडमध्ये काय आहे, तर हा फॉर्म भरण्याची स्टार्ट डेट आहे 27/1/2026 चालू झालेला आहे व याची लास्ट डेट असणार आहे 23/2/2026. आता इथं महत्त्वाचा पॉईंट असा की जी आपण ऑनलाईन फॉर्म भरलेली रिसिप्ट आहे, जी हार्ड कॉपी आहे, ती आपल्याला 2 मार्च 2026 पर्यंत त्यांना पाठवायची आहे. त्याचा ॲड्रेस वगैरे काय आहे ते पुढे आपण सांगणारच आहोत, ते कुठं कोणत्या पत्त्यावर पाठवायची आहे. सध्या बघून घ्या, टेक्निशियन ग्रेड 2 ची पोस्ट आहे. 50 पदे आहे टेक्निशियनसाठी. यामध्ये लेवल 2चं पद असतं. हे 39,545 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. यासाठी एज लिमिट काय आहे, 28 वर्ष आहे. हे ओपन कॅटेगरीकरिता. OBC SC ST यांसाठी वेगळं एज रिलॅक्सेशन असणार आहे, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, आउट ऑफ 50 पोस्ट 5 पोस्ट आर रिझर्व्ड फॉर एक्स सर्व्हिसमॅन. 50 पैकी 5 पोस्ट रिझर्व्ड आहेत एक्स सर्व्हिसमॅन करिता. अरे बघा, हे जे आहे हे ITI करिता आहे. टेक्निशियन T1 यामध्ये SSC म्हणजे 10वी और इक्विव्हॅलंट विथ सायन्स सब्जेक्ट पाहिजे, विथ 55% मार्क्स पाहिजेत आणि ITI झालेला पाहिजे तुमचा लॅबोरेटरी असिस्टंटचा. प्रत्येक ITIवर यांची व्हॅकन्सी असणार आहे. जसे की आता ही टेक्निशियनची लॅबोरेटरी असिस्टंटवर आहे T1, पुढे T2, T3, T4 म्हणजे वेगवेगळ्या कार्पेंटर, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, जेवढा काही तुमचा कोणताही ट्रेड असे ना, त्यावर यांनी ॲड जाहीर केलेली आहे. ही संधी मित्रांनो आपल्याला सोडायची नाही. तुम्हाला जरी वाटत असेल की जागा या कमी आहेत, मित्रांनो जागा या कमी नसतात. आपल्याला फक्त एक जागा पाहिजे असते व त्या जागेसाठी आपलं नशीब कधी पलटी खाईल आपल्याला काही सांगता येत नाही. त्यामुळे कोणताच फॉर्म आपण सोडायचा नाही, प्रत्येक फॉर्म हा भरायचाच असतो. ओके. आता टेक्निशियन T2 यामध्ये SSC और इक्विव्हॅलंट विथ सायन्स सब्जेक्ट सेम आहे, म्हणजे 10वी. इथे बघा, यांनी 3 वर्ष एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे. लॅबोरेटरी ॲनिमल फॅसिलिटी, ॲनिमल हाऊस, ॲनिमल हँडलिंग, ब्रीडिंग या सेक्टरमधला त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. आता T3 आहे टेक्निशियन T3 SSC 10वी तर कंपल्सरी आहे. 50% मार्क्स पाहिजे 10वीला विथ सायन्स सब्जेक्ट. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे फुल टाईम ॲप्रेंटिस ट्रेनिंग म्हणून कोणत्याही नर्स किंवा ANM तुमचं त्या फील्डमधला, किंवा 10वी झालेली पाहिजे व मिनिमम 50% मार्क्स पाहिजेत आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. नर्स, ANM, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफरी इन मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन, पब्लिक सेक्टर, अंडरटेकिंग, ऑटोनॉमस बॉडी अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा मग स्टेट किंवा मग युनियन टेरिटरी यामधलं तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. आता टेक्निशियन T4 10वीच पाहिजे, 50% मार्क्स मिनिमम, सायन्स सब्जेक्ट, 2 वर्षाचा फुल टाईम एक्सपिरियन्स ॲज अ ॲप्रेंटिस ट्रेनिंग, कुठे तर फार्मसीमध्ये. मित्रांनो व्हिडिओला पुढे पुढे बघत चला. व्हिडिओमध्ये तुमचा जरी तुम्हाला वाटत असेल की आपला ITI हा नाही, तरी पुढे जे T5 झालं, T6, T7 या जशी सिरीज पुढे येईल तसं तुम्हाला तुमचा सुद्धा ट्रेड दिसून येईल. ठीक आहे. हे झालं टेक्निशियन T5. 10वी पाहिजे, सायन्स सब्जेक्ट पाहिजे 10वीमध्ये, 55% मार्क्स पाहिजेत आणि ITI पाहिजे तुमचं झालेला फूड प्रोडक्शन किंवा मग पॅटिसियरीमध्ये. आता T6 बघा, 10वी 55% मार्क्स हे सेम आहे. आता इथे वेल्डर ITI पाहिजे आहे या T6 या पदाकरिता. ओके. आता टेक्निशियन T7 10th स्टँडर्ड, 50% मार्क्स विथ सायन्स सब्जेक्ट, ITI सर्टिफिकेट, कारपेंटरचा तुमचा ITI झालेला पाहिजे. जर हा नसेल तर 10वी तर कंपल्सरी आहे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲप्रेंटिस ट्रेनिंग म्हणून आणि रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशनमधून तुमचा कारपेंटर ट्रेड झालेला पाहिजे.
टेक्निशियन T8 SSC म्हणजे 10वी सायन्स सब्जेक्टसोबत मिनिमम 55% मार्क. ITI पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकचा हा ITI झालेला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही या पदाकरिता फॉर्म भरू शकता. टेक्निशियन T9 10वी सायन्स सब्जेक्ट 55 मार्क्स आणि ITI पाहिजे. ड्रायव्हर कम मेकॅनिक किंवा मग मोटार मेकॅनिकचा ITI झालेला पाहिजे तुमचा. टेक्निशियन T7 10वी सेम ते सायन्स 55% मार्क्स ITI झालेला पाहिजे. ज्याला आपण कोपा म्हणतो, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटचा, त्यावेळेस तुम्ही या पदाकरिता फॉर्म भरू शकता. ठीक आहे. यामध्ये आता बेनिफिट्स काय भेटणार आहेत तुम्हाला, म्हणजे तुमची सॅलरी, जे आपला महत्त्वाचा मुद्दा असतो की सॅलरी किती मिळणार आहे. त्यामध्ये बघा, डिअरनेस अलाउन्स भेटेल DA, HRA भेटेल हाऊस रेंट अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटणार आहे TA, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या समजा अजून अलाउन्स असतात ते सर्व भेटतील. आता इथे एक मुद्दा आहे, CSIR रेसिडेंट अलॉटमेंट रूल्स सब्जेक्ट टू द अवेलेबिलिटी इन विच केस HRA विल नॉट बी ॲडमिसिबल. म्हणजे जर तुम्हाला तिथे जर त्यांनी क्वार्टर्स अवेलेबल करून दिलं तर तुम्हाला HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स भेटणार नाही. ठीक आहे, आपल्याला हाऊस रेंट अलाउन्सची गरज नाही, आपल्याला क्वार्टर्सच महत्त्वाचं असतं. आता पुढं ही बघा ॲड आहे. यामध्ये जस्ट अ मिनिट. ओके, इथे आहे रिलॅक्सेशन बघायचं आपल्याला. एज रिलॅक्सेशन SC ST साठी 5 वर्ष, मॅक्सिमम ओपन कॅटेगरीसाठी किती आहे तर 28 वर्ष आहे. 28 + 5 करा 33 वर्ष. SC ST साठी. OBC साठी असणार आहे 3 वर्ष म्हणजे 31 वर्ष. PWBD कॅन्डिडेट जर UR किंवा AWS असेल तर 10 वर्ष म्हणजे 38 वर्षापर्यंत तो हा फॉर्म भरू शकतील. PWBD कॅन्डिडेट जर OBC असेल तर 13 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतो. एज रिलॅक्सेशन त्याला 13 वर्ष आहे. 28 + 13 म्हणजे 41. आणि जर SC ST चा कॅन्डिडेट असेल व PWBD असेल तर 15 वर्ष रिलॅक्सेशन भेटणार आहे. 28 + 15 म्हणजे 43 वर्ष. ठीक आहे. आता मिनिमम एज फॉर अप्लाइंग 18 इयर्स, कमीत कमी 18 वर्ष झालेले पाहिजेत. कुठपर्यंत तर 23/2/2026 ही तारीख त्यांनी कन्सिडर केलेली आहे. व मॅक्सिमम एजची सुद्धा ही सेम तारीख असणार आहे 23/2/2026. तर पुढे आपल्याला मोड ऑफ सिलेक्शन काय आहे बघा, तर ट्रेड टेस्ट होणार आहे. स्टेज 1 मध्ये ड्युली constituted selection committee will conduct trade test in the relevant subject and competitive written examination for the candidates to evaluate their stability for the post. ओके, तुमच्या ट्रेड सिलेक्टेड तुम्हाला माहिती पाहिजे. रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे ती, जी की स्टेज 1 मध्ये होणार आहे. स्टेज 2 मध्ये काय होणार आहे तर कॉम्पिटिटिव्ह रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे. मीडियम ऑफ क्वेश्चन असतील, हिंदी किंवा इंग्लिश. तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता म्हणजे, किंवा त्यापेक्षा प्रिफरन्स देऊ शकता म्हणण्यापेक्षा दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर अवेलेबल असणार आहे. स्टँडर्ड ऑफ एक्झामिनेशन 10वी ITI किंवा मग 12वी या लेवलवरच एक क्वेश्चन्स असतील. टोटल क्वेश्चन्स किती आहेत तर 150 आहेत. यासाठी वेळ आहे 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2.5 तास वेळ दिलेला आहे. मेंटल ॲबिलिटी टेस्ट 50 क्वेश्चन 100 मार्क, प्रत्येकी क्वेश्चन 2 मार्काला दिलेला आहे. आणि यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. हा झाला पेपर 1. पेपर 2 कसा आहे, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 75 मार्क, प्रत्येकी एक क्वेश्चन हा 30 मार्काला आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, जी की 1/3 राहील. म्हणजे एक प्रश्न 3 मार्कला आहे ना, जर एक क्वेश्चन तुमचा चूक झाला तर 1 मार्क कट होईल. इंग्लिश लँग्वेज पण सेम 25 क्वेश्चन 75 मार्क, इथे पण निगेटिव्ह मार्किंग सेम आहे, 1/3 आहे. कन्सर्न सब्जेक्ट म्हणजे तुमचा जो काही ITI वगैरे झालेला आहे त्याबद्दल 50 क्वेश्चन असतील, 150 मार्क्स असतील. 3 मार्क्स फॉर एव्हरी करेक्ट आन्सर आणि निगेटिव्ह मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर. 1 निगेटिव्ह मार्क म्हणजे 1 मार्क मायनस होईल प्रत्येक रॉंग आन्सरला. ठीक आहे. ओके, हे हाऊ टू अप्लाय कसं आहे ते बघून घ्या वेळा. यांची ऑफिशियल वेबसाईट आपण पाहिली www.ccmb.res.in. यामध्ये आता फी पेमेंट काय आहे तर UR म्हणजे जनरल कॅटेगरी, OBC, EWS कॅन्डिडेट यांकरिता 500 रुपये फी आहे. व वुमेन म्हणजे महिला, SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी फी नाही, त्यांना फीमध्ये कन्सेशन आहे. ओके ओके. आता नेक्स्ट पॉईंट आपला असा आहे की हे जे आपल्याला फॉर्मची आपण प्रिंट घेतल्यानंतर पाठवायची कुठं आहे तर त्यांनी हा ॲड्रेस दिला आहे. हा बघा, द सिलेक्शन ऑफिसर रिक्रुटमेंट सेक्शन,
CSIR सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, उप्पल रोड, हब्सीगुडा, हैदराबाद. त्यांचा पिनकोड आहे 500007, तेलंगणा. ओके ओके, हे पहिलं आपण महत्त्वाचे मुद्दे तर जवळपास आपले क्लिअर झालेलेच आहेत. 500 रुपये फी पेमेंट झाली. ठीक आहे, ही तुम्ही एक वेळा ॲड डाउनलोड करा. संपूर्ण ॲड वाचल्याशिवाय फॉर्म भरायचा नाही. आपण तर महत्त्वाचे मुद्दे इथे क्लिअर करतोच, तरीसुद्धा संपूर्ण ॲड एक वेळा वाचून घ्यायची आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जे काही डिप्लोमा किंवा मग तुमचं ग्रॅज्युएशन BSc वर ज्या काही व्हॅकन्सी आहेत, जर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल, त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.